उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे। 31 मे पर्यंत तुरीची खरेदी करण्याची परवानगी राज्य सरकारला मिळालेली आहे। तुरीचा प्रश्न खूप गंभीर बनलेला होता आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमका काय निर्णय झालाय तुरी संदर्भात? ज्ञानदा, खरं तर मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये आले होते। ते नक्षलवादासंदर्भातल्या एका बैठकीला मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं तुरीचा प्रश्न पेटलेला आहे ते पाहता मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात देखील हाच प्रश्न कुठेतरी असणार। त्यात ही बैठक ज्या क्षणी संपली त्या क्षणी ते केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारची मागणी होती की आणखीन 2 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी सरकारला मिळावी, महाराष्ट्र सरकारला। अर्थात त्यातली 1 लाख टन आणखीन तूर खरेदी करण्याची परवानगी केंद्राने दिलेली आहे। आणि शिवाय आणखीन एक महत्त्वाची बाब, 31 मे पर्यंत खरेदी आता चालू राहणार आहे। त्या संदर्भातली मागणी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांकडे केलेली होती आणि ती मान्य झालेली आहे। त्यामुळे जी मुदत आता 22 एप्रिल पर्यंतची होती ती आता 31 मे पर्यंत शेतकऱ्यांची तूर जी आहे ते राज्य सरकार खरेदी करणार आहे। शिवाय 1 लाख टनाची आता परवानगी मिळालेली असली तरी आणखीन 1 लाख टनाची परवानगी मिळावी यासाठी देखील आपण पुन्हा मागणी करणार आहोत। निश्चितपणे म्हणजे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळतोय। 22 एप्रिल पर्यंत नोंदणी झालेली तूर खरेदी करण्याचेच आधीचे आदेश होते, तसा निर्णय होता, परंतु आता 31 मे पर्यंत तुरीची खरेदी होऊ शकणार आहे। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। तर राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आतापर्यंत 22 एप्रिल पर्यंतची मुदत होती जी 31 मे पर्यंत गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये आहेत, त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची देखील भेट घेतली आहे। सर, तुरीच्या प्रश्नासंदर्भात नेमकं काय आश्वासन मिळते आणि कसा तोडगा निघणार आहे? केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी यांना आम्ही विनंती केली होती की महाराष्ट्रामधलं तुरीचं रेकॉर्ड उत्पादन पाहता आम्हाला 2 लाख टन तूर अधिक खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी आणि ती किमान 31 मे पर्यंत आम्हाला खरेदी करू द्यावी। तर आज त्यांनी 31 मे पर्यंत खरेदी करू देण्याकरता मान्यता दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी अजून 1 लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे। पण आमची जी 2 लाख टनाची मागणी होती त्यातली उरलेली अजून 1 लाख टन जी मी आता त्यांना विनंती केली तर ती त्यांनी तत्वतः मान्य केलं। त्यांनी सांगितलं की 1 लाख टनाची खरेदी तुम्ही करा, त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही त्यालाही मान्यता देऊ। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी काही आहे ती आम्ही करतो आहोत आणि ही खरेदी याकरता महत्त्वाची आहे की यापूर्वीच्या सरकारमध्ये, आघाडीच्या सरकारमध्ये किंवा UPAच्या सरकारमध्ये अशाच प्रकारची योजना त्यांनी घोषित केली असताना 15 मार्चला सगळे सेंटर बंद करण्यात आले आणि 13 लाख टन तुरीचं उत्पादन असताना केवळ 20,000 टन त्यांनी तूर खरेदी केली होती आणि आत्तापर्यंत आमच्या सरकारने 5.5 लाख टन तर खरेदी केलेलीच आहे। पण मला असं वाटतं की 6 लाख टनाच्या वर ही सगळी तूर खरेदी जाईल। त्याच्यामुळे एक रेकॉर्ड खरेदी राज्य सरकार करते आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या पूर्ण पाठीशी आहे, हेच यातनं दिसतंय आणि मला खरोखर माननीय केंद्रीय मंत्र्यांचा आभार मानायचा आहे। सर, मागच्या वेळी जेव्हा हा या संदर्भातला GR काढलेला होता त्याच्यामध्ये जे व्यापारी या निर्णयाचा फायदा घेऊ पाहत आहेत शेतकऱ्याच्या नावाखाली, त्यांच्यासाठी एक स्पेशल तरतूद तुम्ही त्याच्यात हे केली होती, त्यांच्यावरही नजर ठेवण्यात येईल। यावेळी देखील तशीच तरतूद असणार आहे? निश्चितपणे ती तरतूद राहणारच आहे, कारण शेतकऱ्याकरता हा विषय आपण करतोय। शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळावे हा आपला प्रयत्न आहे, पण शेतकऱ्याच्या नावाने जर व्यापारी तूर टाकणार असतील तर त्यांच्यावर पूर्णपणे आमची नजर असणार आहे। त्यामुळे आम्ही साधारणपणे ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटीचा विचार केलेला आहे। एका शेतकऱ्याचं जमीन किती आहे आणि ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी किती आहे त्याच्या आसपास जर त्याची तूर असली तर ती त्याची समजली पाहिजे आणि जर त्याच्याकडे जमीन आणि प्रोडक्टिव्हिटी याचा हिशोब न लागता त्याच्या 5 पट आणि 10 पट जर तो तूर टाकत असेल तर त्या शेतकऱ्याच्या नावाने किंवा त्याच्या सातबाऱ्यावर व्यापारी तूर टाकतोय अशा प्रकारची शंका येणं हे साहजिक आहे आणि म्हणून तशा प्रकारची काळजी घ्यायची। सर, महाराष्ट्रामध्ये सध्या शेतकऱ्याच्या नावाखाली विविध यात्रा निघत आहेत, संघर्ष यात्रा झाली, त्याच्यानंतर शिवसंपर्क अभियान, आज तुम्ही कृषी मंत्र्यांना भेटला, कर्जमाफीचा विषय काही निघाला का? सर, कर्जमाफी संदर्भात काही चर्चा झाली का? सगळं सांगितलं तुम्हाला। बरं सर, नक्षलवादासंदर्भात आज जी एक विशेष बैठक होती, 10 राज्यांचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राने काही वेगळी सूचना या संदर्भात केली आहे का? महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही स्पेसिफिकली 2 गोष्टी सांगितल्या आहेत। टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे हे आम्ही सांगितलेलं आहे। त्यासोबत या ठिकाणी कम्युनिकेशन जे आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रंटल ऑर्गनायझेशन जे आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे जशी फील्डवर नक्षलवादी लढत आहेत तसे काही त्यांचे सिम्पथायझर्स हे दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत, हैदराबादमध्ये, अजून पुण्यामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नक्षलवाद